काही पदार्थ असे असतात जे आपण प्रत्येक पावसाळ्यात खाल्लेच पाहिजे आणि त्या पदार्थांपैकीच एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत, तो म्हणजे अस्सल गावरान चवेची झणझणीत काळ्या उडदाच्या डाळीची आमटी। पण त्याआधी तुम्ही अजून आपलं हे मराठी फूड कल्चर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील। नमस्कार, मी सरोज मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। उडदाच्या डाळीच्या भाजी किंवा आमटीसाठी इथे मी घेतली 1 वाटी सालीसकट उडदाची काळी डाळ आणि सोबतच लागणारे आपला अर्धी वाटी चणा डाळ। कुकरला आपण या डाळी शिजवून घेणार आहोत, पण त्याआधी ह्या दोघी डाळी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मग कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्टे घेऊन ह्या डाळी आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत। तर इथे डाळ शिजते तोपर्यंत भाजीसाठी आपल्याला मसाला किंवा वाटण बनवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी पॅन ठेवला, थोडंसं तेल घेते आणि 2 लांबट कापलेले कांदे इथे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। एखादा मिनिट तांबूस रंगावर कांदा इथे आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतवून झाल्यावर 1 टोमॅटो बारीक कट केलेला इथे आपल्याला कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटो सोबत परतवून घ्यायचे आहेत। आता ही आमटी थोडी झणझणीत व्हावी त्यासाठी आपण इथे घेणार आहोत 2 लवंग, 2 मिरे आणि दालचिनीचे 2 छोटे तुकडे, सोबतच 1 तेजपान आपल्याला घ्यायचं आहे। इथे अगदी कमीत कमी मसाल्यांचा वापर करून तयार होणारी ही उडदाच्या डाळीची आमटी थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात शरीराला खूप छान हीट प्रोव्हाइड करते। आता इथे आपण ॲड करणार आहोत पाव वाटी खोबऱ्याचं खीस। खूप जास्त नाही, अगदी 2 मिनिट आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचे आहेत। आता गॅस बंद करून हा मसाला थोडासा थंड होतो तोपर्यंत बघूया तिकडे आपली डाळ शिजली का नाही। हे बघा, छान मऊसर शिजलेली आपली उडदाची डाळ। आता काय करायचं, मसाला आपला थंड झाल्यावर मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त मऊसर अशी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे मसाल्याची। आता काय करायचं आहे, आपल्याला उडदाच्या डाळीला फोडणी देऊन घ्यायची। तर त्यासाठी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यावर गॅस फ्लेम लो करून हे वाटण किंवा पेस्ट आपल्याला तेलात परतवून घ्यायची आहे। याला तुम्ही उडदाचं घूट असंही म्हणू शकतात। हे झणझणीत उडदाचं घूट 2 प्रकारे करता येतं, ते म्हणजे एक म्हणजे मिरची घालून आणि दुसरं म्हणजे आता आपण जे करतोय मसाल्याचं त्या पद्धतीने। आता हे वाटण परतवून झाल्यानंतर आपल्याला इथे थोडे थोडे कोरडे मसाले ॲड करायचे। तर त्यात मी घेणार आहे 1 टेबलस्पून लाल तिखट, हाफ टेबलस्पून गरम मसाला, कांदा लसूण मसाला आपल्याला लागणार आहे हाफ टेबलस्पून, हळद घ्यायची आहे पाव टीस्पून, किंचितसा हिंग आपल्याला लागेल। मसाल्यांचं प्रमाण तसं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागला असतो, तर काय करायचं, त्या भांड्यात थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी आपल्याला हा मसाला शिजवण्यासाठी ॲड करून घ्यायचं आहे। एखादा मिनिट हा मसाला इथे आपल्याला छान शिजू द्यायचा आहे। ओव्हरऑल आपण हा मसाला शिजवण्यासाठी हाफ कप पाणी टाकून घेतलेलं आहे। आता 2 मिनिटांनी तुम्ही बघाल ग्रेव्हीचा किंवा मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे, मसाल्यातून तेलही छान रिलीज झालेलं दिसतंय। तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण ॲड करणार आहोत शिजून घेतलेली आपली उडदाची डाळ आणि सोबतच कुकरमध्ये थोडंसं पाणी ॲड करून तेही आपल्याला इथे ग्रेव्हीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला रस्सा पातळ घट्ट कसा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आता तुम्हाला भाकरीसोबत चुरून खायचं असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवून घ्यायचं आहे। 1 उकळी आली की मीठ टाकून घेऊ भाजीत। आता खूप जास्त नाही, फक्त 3 ते 4 मिनिट ह्या उडदाच्या डाळीच्या भाजीला आपण पॅन कव्हर करून शिजवू देणार आहोत। आता 3 ते 4 मिनिटांनी पॅन ओपन करून बघूयात। खूप जास्त शिजवायची गरज नव्हती, कारण आधीच आपण कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेतलेली होती। आता कोथिंबीर ॲड करून घेऊ थोडीशी। एकदा तुम्ही अशा प्रकारे उडदाच्या डाळीची भाजी जर बनवून बघाल ना, तर दरवेळी अशीच भाजी बनवाल एवढं मात्र नक्की आहे। तर मस्त गरमागरम खरपूस भाजलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मस्त वाफळत्या भातासोबत ही अतिशय चविष्ट लागते हे उडदाच्या डाळीची आमटी। तर कशी वाटली तुम्हाला ह्या डाळीची आमटी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।